राज्याच्या राजकारणातील ही सगळ्यात मोठी बातमी, कारण माजी मंत्री बच्चू कडूंची महायुतीला सोडचिठ्ठी, बच्चू कडू तिसऱ्या आघाडीत सहभागी। झी 24 तासच्या रोखठोकमध्ये बच्चू कडूंनी ही घोषणा केली आहे। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। परिवर्तन महाशक्तीच्या बॅनरखाली निवडणुका लढवणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। काँग्रेस आणि भाजपनेही स्वामीनाथन आयोग लागू केला नाही असा आरोप थेट बच्चू कडूंनी केलेला आहे। प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडूंनी ही माहिती दिली आहे। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। काही वेळापूर्वी रोखठोक हा झी 24 तासचा कार्यक्रम झालेला आहे, त्यातच बच्चू कडूंनी ही माहिती दिली आहे। माजी मंत्री बच्चू कडूंनी महायुतीला सोडचिठ्ठी दिली आहे। बच्चू कडू तिसऱ्या आघाडीत सहभागी झाले। परिवर्तन महाशक्तीच्या बॅनरखाली निवडणुका लढवणार असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे। त्या आघाडीवर तुमची आता तुम्ही तिथे आता आपण असं म्हणू शकतो की तुम्ही अधिकृतरित्या त्या महायुतीतून बाहेर पडलात आणि तिसऱ्या आघाडीत तुम्ही सहभागी होता। याला काय म्हणत असतं, तर आम्ही महाशक्ती जर स्थापित केली तर आता युतीचा विषय राहायला संपला। पहिली गोष्ट, आम्ही संभाजीनगरला आंदोलन केलं होतं, त्याच्यात 18 मुद्दे आम्ही समोर ठेवले होते आणि त्या एकाही मुद्द्यावर कुठेही चर्चा झाली नाही आणि चर्चा करण्यासाठी आम्ही आग्रही होतो, पण ते न झाल्यामुळं आखरी आम्ही परिवर्तन महाशक्ती इथं निर्माण केलेली आहे आणि एक वेगळा चांगला पर्याय जनतेसमोर आम्ही ठेवू। आपण पाहतोय का स्वामीनाथन आयोग काँग्रेसनं स्थापित केला होता, त्याचं एक उदाहरण देतो, असे अनेक उदाहरण सांगता येईल। आणि काँग्रेसच्या राजवटीत त्याचे एकही शिफारस लागू झाली नाही आणि तेच स्वामीनाथन आयोगाच्या सगळ्या शिफारसी आम्ही लागू करू असं भाजपनं त्यांच्या जाहीरनाम्यात म्हटलं होतं, ते पण भाजपसुद्धा करू शकले नाही। अशा अनेक गोष्टी आहेत, त्याचं एक उदाहरण आम्ही तुम्हाला देतो आहे। तर ही सगळ्यात मोठी बातमी झी 24 तासवर आपण पाहतोय। झी 24 तासच्या रोखठोकमध्ये बच्चू कडूंनी ही सगळ्यात मोठी घोषणा केलेली आहे, ती म्हणजेच माजी मंत्री बच्चू कडूंची महायुतीला सोडचिठ्ठी, बच्चू कडू तिसऱ्या आघाडीत सहभागी झाल्याची घोषणा त्यांनी झी 24 तासच्या रोखठोक या कार्यक्रमात केलेली आहे। परिवर्तन महाशक्तीच्या बॅनरखाली पुढच्या निवडणुका लढवणार असल्याचं बच्चू कडूंनी यावेळी म्हटलेलं आहे। आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण झी 24 तासवर पाहतोय। काँग्रेस भाजपनं स्वामीनाथन आयोग लागू केला नाही असा देखील आरोप त्यांनी यावेळी बोलताना केलेला आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। बच्चू कडूंनी सगळ्यात मोठी घोषणा झी 24 तासच्या रोखठोकमध्ये केलेली आहे, ती म्हणजेच महायुतीला सोडचिठ्ठी, बच्चू कडू तिसऱ्या आघाडीत सहभागी झालेले आहेत आणि परिवर्तन महाशक्तीच्या बॅनरखाली निवडणुका लढवणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केलेली आहे आणि हेच बोलताना त्यांनी भाजपवर आणि काँग्रेसवर देखील आरोप केलेला आहे। त्या आघाडीवर तुमची आता तुम्ही तिथे आता आपण असं म्हणू शकतो की तुम्ही अधिकृतरित्या त्या महायुतीतून बाहेर पडलात आणि तिसऱ्या आघाडीत तुम्ही सहभागी होता। याला काय म्हणत असतं, तर आम्ही महाशक्ती जर स्थापित केली तर आता युतीचा विषय राहायला संपला। पहिली गोष्ट, आम्ही संभाजीनगरला आंदोलन केलं होतं, त्याच्यात 18 मुद्दे आम्ही समोर ठेवले होते आणि त्या एकाही मुद्द्यावर कुठेही चर्चा झाली नाही आणि चर्चा करण्यासाठी आम्ही आग्रही होतो, पण ते न झाल्यामुळं आखरी आम्ही परिवर्तन महाशक्ती इथं निर्माण केलेली आहे आणि एक वेगळा चांगला पर्याय जनतेसमोर आम्ही ठेवू। आपण पाहतोय का स्वामीनाथन आयोग काँग्रेसनं स्थापित केला होता, त्याचं एक उदाहरण देतो, असे अनेक उदाहरण सांगता येईल। आणि काँग्रेसच्या राजवटीत त्याचे एकही शिफारस लागू झाली नाही आणि तेच स्वामीनाथन आयोगाच्या सगळ्या शिफारसी आम्ही लागू करू असं भाजपनं त्यांच्या जाहीरनाम्यात म्हटलं होतं, ते पण भाजपसुद्धा करू शकले नाही। अशा अनेक गोष्टी आहेत, त्याचं एक उदाहरण आम्ही तुम्हाला देतो आहे। तर बच्चू कडूंनी खरं तर महायुतीला सोडचिठ्ठी दिलेली झी 24 तासच्या रोखठोकमध्ये कडूंनी ही मोठी घोषणा केली आहे। काँग्रेस भाजपनं स्वामीनाथन आयोग लागू केलेला नाही असं त्यांनी म्हटलंय। परिवर्तन महाशक्तीच्या बॅनरखाली निवडणुका लढवणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। अनेक मागण्या केल्या, त्याच्यावर चर्चा झाली, मात्र कुठल्याच मागण्या ज्या आहेत त्या मान्य झालेल्या नाहीत आणि त्यामुळेच यावेळी परिवर्तन महाशक्तीमध्ये आम्ही त्याच बॅनरखाली निवडणुका लढवणार असल्याचं त्यांनी स्वतः झी 24 तासच्या रोखठोक कार्यक्रमात बोलताना घोषणा केलेली आहे। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी, राजकारणातली सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। खरं तर बच्चू कडूंनी बोलताना यावेळी ही घोषणा केली आहे।